की आपण व्यक्तीचा वाढदिवस करतो पण वास्तूचा वाढदिवस कुठल्या करत नाही. आणि ज्या रंगमंदिरांनी आपल्याला नाव दिलं, प्रतिष्ठा दिली, त्याचं आपण देणं लागतो या भावनेतून मेघराज भोसले आणि काही मोजक्या कलाकारांनी फक्त 500 रुपये वर्गणी काढून हा महोत्सव सुरू केला होता 18 वर्षात. आणि आज त्या रोपट्याचा हा मोठा वृक्ष होताना बघताना आम्हालाही समाधान मिळतं. आणि त्याची ख्याती आता फक्त भारतापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर ती भारताच्या बाहेर पण पोचलेली आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने मेघराज भोसले यांना द्यावं असं वाटतं. वर्षाताईंना विनंती करतो की इतर लोककलांच्या संदर्भात हा कार्यक्रम लोकरंग त्रिवेणी नावाचा कार्यक्रम आहे. त्यांनी आपापले अनुभव सांगितले. आपण चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या लोककलांचा ते पण ऑर्केस्ट्रामध्ये गातातच ना. हो, उत्तम गातात, बिलकुल पब्लिकच्या समोर गातात. नुसतं पिक्चर मध्येच काम नाही करत. तुम्ही पिक्चरचं नावच घेऊ नका, त्यांना सगळं माहिती आहे. नाही, लोककलांशी तुमचा कधी संबंध आला का? हे ऑर्केस्ट्राचं सोडून लोककलांशी हो, चित्रपटाच्या माध्यमातून आला. खरंच चित्रपटाने मला खूप शिकवलं. आपले संस्कार शिकवले, आपले सण त्याचा अर्थ काय ते शिकवलं. खरंच चित्रपट माझा गुरु आहे. सर्वार्थाने माझं अस्तित्व आहे, माझं सर्व काही आहे. मी जे काय आहे आज ते चित्रपटांमुळे आहे आणि अर्थात रंगभूमीमुळे आहे. माझा वावर म्हणजे सगळीकडे, मी सगळीकडे मुसाफिरी करते आहे. स्टेजवर, टी व्ही सिरियलमध्ये आणि स्क्रीनवर. आणि जसं आनंदजींनी सांगितलं, थोडीशी काय मी त्याला इंग्लिशमध्ये म्हणते, अ लिटल मोर दॅन अ बाथरूम सिंगर. म्हणजे थोडीशी जास्त. आपण बाथरूममध्ये सगळेच गातो नाही का? आणि बाथरूममध्ये आपलं गाणं आपल्याला आवडतं, असं वाटतं की वा छान गातो आपण, कारण ते घुमतं छान त्याच्यात बाथरूममध्ये. तिथे एकॉस्टिक जनरली चांगलं असतं सिस्टीम बाथरूममध्ये. त्यामुळे आपला आवाज आपल्याला छान वाटतो ऐकायला. असं वाटतं की वा फारच गोडवा आहे माझ्या आवाजात. पण स्टेजवर गेल्यावर कळतं की त्यात किती गोडवा आहे ते, कारण जेव्हा प्रेक्षक पाठ फिरवतात तेव्हा कळतं. पण माझ्याकडे अशी पाठ फिरवली नाही, तेच मला सांगायचं, हे महत्वाचं. ह्याचा मला आनंद झाला की बाथरूममधून येऊन मी स्टेजवर आले डायरेक्ट. आणि मला माहिती, खरं म्हणजे मला गायिका अभिनेत्री व्हायचं होतं एकेकाळी. पण मी असं जेव्हा फॉर्मात होते, म्हणजे आपण म्हणतो ना मी फॉर्ममध्ये होते वगैरे, तेव्हा मी हिरोईनच्या काळात जेव्हा मी हिरोईन झाले तेव्हा सचिन वगैरे फार हुशार मंडळी. त्यांनी काय म्हणजे प्रोड्युसरला अटच घातली की मी गाणार माझी गाणी. त्यामुळे प्रोड्युसरला काय त्यांना ऐकावंच लागलं नाही. सचिन चांगले गायक आहेत, मुळात त्यांच्या गळ्यात सूर आहे आणि ते खूप छान गातात. त्यामुळे प्रोड्युसरनी पण ती अट मान्य केली. जर अशा प्रकारची अट किंवा गळ मी एखाद्या प्रोड्युसरनी घालायला पाहिजे होती, ही का नाही घातली याचंच मला आश्चर्य वाटतं. आणि खूप मला त्याची खंत आहे आज मागे वळून बघताना. तर कारण संगीत मला खूप अट टाकलीच पाहिजे. आनंदजी, मला असं वाटतं की ईश्वर कृपेने आणि तुमच्या सदिच्छांमुळे असं टाकेन मी नक्कीच. तर असं तर तुम्ही मला विचारलं की चित्रपटांनी काय शिकवलं. लोकसंगीत म्हणजे लोकांनी आपल्या रंजनासाठी बनवलेलं संगीत नाही का, ते सुंदर असणारच. म्हणजे ते काय म्हणतो आपण त्याला, मूलभूत आहे ते. कधीच ती परंपरा आहे आपली, त्यामुळे ती परंपरा त्यातून तयार होते. ते मातीशी जडलेलं आहे ते लोकसंगीत. आणि लोकसंगीत तर मनाला भावतं. कितीतरी ज्या पॉप्युलर चाली आहेत त्या लोकसंगीतातूनच घेतलेल्या आहेत. आणि आनंदजी म्हणजे आनंदजीची एक विशेष आठवण तुमची परवाच निघाली आणि त्यांनी तर लोकसंगीत इतकं पॉप्युलर केलं आनंदजींनी. आणि त्याचा आवाज म्हणजे काय एवढा बुलंद. तुमच्यावर सुद्धा माझं एक गाणं होतं, ऐकलं होतं. करेक्ट, तीच आठवण मी सांगणार होते. सतीश रणदिवे अतिशय प्रतिभावान असे दिग्दर्शक आपल्या कमिटीवर सुद्धा ते होते. म्हणजे मागच्या कमिटीवर 2016च्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या, त्यांच्याबरोबर मी 5 चित्रपट केले. त्यात आनंदजींनी पोपटावरचंच ते गाणं होतं. आणि त्यात नक्षा होता माझ्याबरोबर. आणि मला वाटतं त्या पिक्चरचं नाव मजाच मजा. त्यात नंदा शिंदे, ज्या आता त्यांच्या धर्मपत्नी आहेत सतीश रणदिवेंच्या, त्यांच्याबरोबर. आणि त्यात त्यांनी चक्क डान्स केलेला आहे आनंदजींनी. तर हो, त्याच्यात त्यांचं नृत्य आहे.
आणि ते नंदाजी आणि आनंदजी नाचतायत आणि त्याच्यातून आम्ही लक्षा स्वप्नात जातो आणि मग मी आणि लक्षा दिसतो त्याच गाण्यात. असं ते गाणं होतं आणि मी म्हटलं तो नर्तक तो गायक म्हणजे आनंद शिंदे, आनंद शिंदे. त्यामुळे असं ते लोकसंगीताशी माझी नाळ हळूहळू जुळत गेली. आता लावणी सुद्धा आणि किंवा अजरामर झालेल्या लावण्या मला अनेकदा सादरीकरणाचा तसा योग आला अनेक माझ्या चित्रपटांमध्ये. पण माझ्या लावण्यात तेवढ्या इतर जी गाणी गाजली तेवढ्या गाजल्या नाहीत. म्हणजे अतिशय सुंदर लावण्या आहेत खरं माझ्या नावावर जमा झालेल्या. पण कधीतरी असा नृत्य करण्याची वेळ येईल तेव्हा मी जरूर एक माझी लावणी सादर करेन आणि इच्छा आहे माझी. तर असं लोकसंगीत आहे. त्यामुळे लोकसंगीत हे आपलं लोकांनी बनवलेलं असल्यामुळे ते कधीच त्याला मरण नाही. त्याच्यात सगळंच आलं आणि केवढा मोठा. आणि त्यात आपल्याला आज आपल्या बरोबर आहेत रघुवीरजी. त्यांना आज एवढा सर्वोच्च सन्मान मिळाला याचा आपल्याला अभिमान आहे. हा महाराष्ट्राला जो त्यांनी मान मिळवून दिला आणि तो मान आनंदजींना पण मिळाला पाहिजे अशी मी कामना करते ईश्वरचरणी. त्याच उंचीचे ते कलाकार आहेत आणि केवढं योगदान लोकसंगीताला केवढं योगदान दिलेलं आहे रघुवीरजींनी, आनंदजींनी. त्यामुळे ते गुरुच आहेत लोकसंगीतातले असं मी म्हणेन. तर आत्ताच्या पिढीचे गुरु असं म्हटलं तर कधी खोटं नाही ना. बरोबर आहे, खरं आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वर्षातही शेवटी आल्या, पण तरी येऊन सुद्धा त्यांनी त्यांचे जे काय अनुभव सांगितले हे मी अनुभवलेलं आहे. कारण त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली. सचिनजींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अजून परमेश्वर आणि आनंदाच्या बरोबर करण्याचे योग आणलेले नाही. बघूया. नाही पण मी त्यांच्यासाठी एक गाणं गाणार आहे. हा रे क्या. कारण त्यांनी ते गाणं ऐकलं असणार त्यावेळी, ज्या वेळेला जे फॉर्म मध्ये होते वर्षा उसगावकर, भरपूर फॉर्म मध्ये, त्यावेळी मी ते गाणं बनवलं होतं. ते पण नटीनं मारली मिठी हे जे गाणं आहे त्याच्यामध्ये कुठल्या हिरोईनचं नाव आहे? राणी मुखर्जी. पण मग आमच्यासाठी सुद्धा मराठीतली वर्षा उसगावकर आहे. हे गाणं ट्रेंडिंगला आज मी गायल्यानंतर आलंच पाहिजे. रोज रोज माझ्या स्वप्नात येते वर्षा उसगावकर.